The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ आज या मंगलमय दिनी श्रद्धावान धम्म उपासिका, निसर्गोपचार तज्ज्ञ आयुष्यमती डॉक्टर शोभनाताई आणि आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक संजीवजी यशवंत या दाम्पत्याने अत्यंत श्रद्धापूर्वक भंतेजींना आपल्या परिवारामध्ये सेवेसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं। दानपुण्य करण्यासाठी, धम्मदेशना श्रवण करण्यासाठीचे निमंत्रण दिले होते आणि तदनुसार आत्ताच आपण पूजनीय भिक्षू संघास सुंदर असे भोजनदान देऊन भिक्षू संघाकडून मंगलमैत्री परित्राण श्रवण करून, दान पुण्य करून, संघदान करून महान असे पुण्य संपादन केलेले आहे। तेव्हा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू अनिरुद्धजी महाथेरो, पूजनीय भंते आलोक मित्र आणि यशवंत परिवाराच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपण बसलेलो आहोत। भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी या जंबूद्वीपामध्ये होऊन गेले। कपिलवस्तू येथील राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या घरी अर्थात लुंबिनी वनामध्ये त्यांचा एक बोधिसत्व म्हणून जन्म झाला। बोधिसत्व असतानाच 29 वर्षांपर्यंत ते कपिलवस्तू नगरीमध्ये राजकुमाराचं जीवन जगले आणि त्यानंतर शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून जेव्हा युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला। त्यांचं आत्ता कालच्या आषाढ पौर्णिमेला महाभिनिष्क्रमण झालं, अर्थात त्यांनी गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर 6 वर्षांची त्यांनी खडतर तपश्चर्या केली उरुवेलेच्या जंगलामध्ये। आताचं जे बिहार प्रांत आहे, बुद्धगया ज्याला आपण म्हणतो, त्या बुद्धगयेच्याच आसपासचा जो परिसर आहे त्याला तेव्हा उरुवेलेचा परिसर, उरुवेलेचं जंगल म्हणत होते। आजही त्या साईडला जंगलच आहे
आणि त्यावेळेला मग त्यांनी गृहत्याग केला. 6 वर्षाची त्या उरुवेलेच्या जंगलामध्ये तपश्चर्या केली. कधी कधी अन्न पाण्याविना, कधी पाण्यामध्ये उभे राहून, कधी उन्हामध्ये उभे राहून, तर कधी अतिशय पर्णकुटी नसताना प्राण्यांसारखं जीवन जगून उपाशी पोटी वेगवेगळे व्रतवैकल्य. आज आपल्याला वेगवेगळ्या धर्मामध्ये, संप्रदायामध्ये जे काही व्रतवैकल्य दिसतात त्या सगळ्यांचा भगवंताने वापर करून पाहिला. म्हणजे बोधिसत्व असताना की यातून मला दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त होते काय. परंतु सिद्धार्थ बोधिसत्वाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले असता त्यांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. म्हणजे दुःखमुक्तीचं ज्ञान ज्याला म्हणतो तर ते त्यांना प्राप्त झालं नाही. आणि त्यानंतर मात्र त्यांनी विचार केला की असेच आपण जर उपाशी राहिलो तर आपलं शरीर आता जीर्ण झालं आहे, त्याच्यामध्ये त्राण उरलेला नाही आहे, अजून काही दिवस उपाशी राहत राहिलो तर आपण मृत्युमुखी पडू. आपला जो उद्देश आहे बुद्धत्व प्राप्तीचा तो साध्य होणार नाही. शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे, ताकद पाहिजे आणि त्यासाठी अन्न ग्रहण करायला पाहिजे असा त्यांनी विचार केला मनोमन. आणि उरुवेलेच्या जंगलामधून ते थोडंसं बाहेर पडले. आणि बाहेर पडत असताना आता तिथे बघा निरंजना नदी जी आहे, आताही तुम्ही बुद्धगयेला जर कधी गेलात, निरंजना नदी आहे, त्या नदीच्या पैलतीरी सेनानी नावाचं एक ग्राम होतं. आजही ते ग्राम तिथे आहे. तर तिथे सुजाता नावाची जी मुलगी होती तर तिने असं मनोमन एक नवस, आता जसे लोक बोलतात, तर तिने तशी एक मनोकामना मनामध्ये बाळगली होती की जर माझ्या मनासारखा पती मला लाभला किंवा मला पती लाभल्यानंतर जर पुत्रप्राप्ती लवकर होणार असेल तर मी नवस बोलते आहे, काहीतरी गायींच्या दुधाची खीर सुवर्ण पात्रामधून मी अर्पण करेल. अशा प्रकारे तिने मनोकामना इच्छा व्यक्त केली. आणि मग वटवृक्ष होता तिथे, तर त्या वटवृक्षाखाली ती पूजा करायला जाणार होती. आणि आपल्या दाशीला पूर्णा नावाच्या जेव्हा तिथे पाठवते तेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हाडाचा सापळा झालेले मांडी घालून तिथे आसनस्थ झालेले जेव्हा त्या पूर्णादासीने पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की वटवृक्ष देवताच आपल्या मालकिनीला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. ती धावत पळत घरी जाते, सुजाताला म्हणजे मालकिनीला सांगते. आणि मग सुजातालाही वाटते की खरंच वटवृक्ष देवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आली आहे. आणि म्हणून सुजाता सुवर्ण पात्रामध्ये ती खीर घेऊन येते, सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला अर्पण करते आणि ती वटवृक्ष देवता आहे अशा प्रकारचं बोलत असते. त्यानंतर मग सिद्धार्थ गौतम डोळे उघडतात आणि सुजाताला सांगतात की हे भगिनी, मी काही देवता वगैरे नाही आहे, वटवृक्ष देवता वगैरे नाही आहे, मी एक राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या घरी जन्माला आलेलो आहे. मी सिद्धार्थ गौतम आहे आणि मी मात्र दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करत आहे. मी ही जी तपस्या करत आहे ही दुःखमुक्तीसाठी करत आहे आणि मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, या दुःखाचं कारण शोधायचं आहे. कारण इथे श्रीमंत असणारे लोकही दुःखी आहेत, गरीब असणारे लोकही दुःखी आहेत. फक्त लोकांच्या दुःखाचा प्रकार आणि प्रमाण वेगवेगळं आहे आणि त्यामुळे त्या दुःखाचं कारण काय असावं, त्यावरती काही उपाय आहे का, ह्याच्या मी शोधात आहे. सुजाताशी एवढं बोलून झाल्यानंतर सुजाताला वाटतं की वटवृक्ष देवता नाही आहे, मात्र ही एक महान कोणीतरी व्यक्ती आहे आणि निश्चितच ही बुद्धत्वाला प्राप्त होणार आहे, ज्ञान प्राप्त करून घेणार आहे दुःखमुक्तीचं. तेव्हा सुजाता म्हणते की ठीक आहे भगवान, जर जेव्हा कधी आपल्याला बोधी प्राप्त होईल तेव्हा मात्र निश्चितच मला आशीर्वाद देण्यासाठी यावेत आणि माझ्या खिरीचा स्वीकार करावा. सिद्धार्थ गौतम ती खीर स्वीकार करतात, आपणास ठाऊक आहे, आणि ती खीर ग्रहण करतात. त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा येते. पुन्हा निरंजना नदी पार करतात, पैलतीरी जातात, जिथे आता तो बोधिवृक्ष महाबोधी विहार आहे. त्या महाबोधी विहाराच्या खाली पूर्वाभिमुख होऊन बसतात. म्हणजे तुम्ही जर असं पाहिलं तर हे पद्मासन आहे. पद्मासनामध्ये म्हणजे पूर्वेकडे तोंड करून मुखमंडल पूर्वेकडे असते आणि पद्मासनामध्ये बसतात, असा डाव्यावर हातावरती हात ठेवून. गवताचं आसन असते, त्यांना दिलेलं असते एका शेतकऱ्याने, आणि त्या आसनावरती बसतात. तेव्हा वैशाख पौर्णिमेची रात्र असते आणि मग ते संकल्प करतात की जोपर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही, अर्थात दुःखमुक्तीचं ज्ञान जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझं हे आसन सोडणार नाही. त्यांच्या पुण्य पारमिता असतात, असंख्य जन्माच्या 30 पारमिता त्यांनी पूर्ण केलेल्या असतात. म्हणजे 10 मुख्य पारमिता असतात, 10 उपपारमिता असतात आणि 10 परमत्थ पारमिता असतात. अशा एकूण 30 पारमिता पूर्ण कराव्या लागतात एका बोधिसत्वाला. आणि तेव्हा कधी ते बोधिसत्व
सम्यक संबुद्ध बनू शकतात, त्याची ती खात्री असते, त्याची ती ग्वाही असते. आणि म्हणून तशा प्रकारचा ते संकल्प करतात, संकल्पपूर्वक त्या बोधिवृक्षाखाली बसतात आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त होते, ते सम्यक संबुद्ध होतात. 4 आर्य सत्यांचं दर्शन त्यांना होते, 37 बोधिपाक्षीय धर्म त्यांना समजतात. आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःखमुक्तीवरती उपाय आहे, सोल्युशन आहे, हे त्यांना प्राप्त होते. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त होते, अभिज्ञा प्राप्त होतात. आणि तेव्हा मात्र मग भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर पुन्हा काही आठवडे त्याच बोधिवृक्षाच्या आजूबाजूला ध्यानस्थ बसतात, प्राप्त झालेल्या ज्ञानावर चिंतन करतात, मनन करतात. हे सर्वांच्यासाठी उपयोगी पडेल का? जास्त तर होणार नाही ना, किंवा कमी तर होणार नाही ना? लोक याला समजून घेतील का माझ्या ज्ञानाला? ह्या सगळ्या गोष्टींचा आतून बाहेरून मागून पुढून उलटा पालटा करून विचार करतात. आणि नंतर मग ही कालची गेलेली जी आषाढ पौर्णिमा असते, ह्या आषाढ पौर्णिमेला म्हणजे तब्बल बघा, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ किती महिने? 2 महिने. बुद्धत्व प्राप्तीनंतर तब्बल 2 महिने थांबतात. बघा सर्वसामान्यांची कशी मानसिकता असते बघा. मी नेहमी सांगतो की एखादी गोष्ट आपल्याला माहिती झाली की ती आपल्या पोटात राहते काय? कोणती असो, बरी असो, वाईट असो. बघा आता समजा तुम्ही धम्मदेशन ऐकत असाल, आता तुमची प्रत्येकाची मानसिकता, मनोअवस्था वेगवेगळी आहे. सर्वच जण श्रद्धावानच असतील किंवा सर्वांनाच हे पटेलच किंवा सर्वांना सर्वच पटेल असाही विषय नाही आहे. यातून कोणी निगेटिव्हही असू शकते, कोणी पॉझिटिव्हही असू शकते. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल भंतेजींपासून तर लगेच चर्चा सुरू होते बघा. तो मनोप्रवृत्ती आहे लोकांची, मानसिक अवस्था आहे. मग आपला जो दृष्टिकोन असतो, आपला अँगल जो असतो या जीवनाकडे पाहण्याचा, आपण त्या तऱ्हेने बोलत असतो, चर्चा करत असतो. अरे मला ते पटलं नाही आहे, किंवा कोणीतरी म्हणेल अरे खूप धन्य झालो ऐकून, आणि ते आपल्या जीवनाचं एक सार सांगितला भगवंताने. म्हणजे प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी आहे. म्हणजे पोटामध्ये गोष्ट सर्वसामान्यांच्या राहत नाही, छोटीशी गोष्ट का असेना, पण सम्यक संबुद्धाची मनोप्रवृत्ती मात्र तशी नसते. ते तावून सुलाखून प्रत्येक विचाराला, ज्ञानाला पाहत असतात. म्हणून एवढं मोठं वजनदार ज्ञान, जे बुद्धत्वाचं ज्ञान आपण म्हणतो त्याला, 4 आर्य सत्याचं ज्ञान म्हणतो त्याला आपण, दुःखमुक्तीचं ज्ञान म्हणतो त्याला आपण, ते प्राप्त झालं वैशाख पौर्णिमेला. पण लगेचच नाही सांगितलं भगवंताने, त्याच्यावरती 2 महिने तब्बल एक आठवडा करून 2 महिन्यांपर्यंत, 7 आठवड्यांपर्यंत ते त्या ज्ञानावरती चिंतन मनन करत राहिले. बोधिवृक्षाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहिले. पापनी न टेकवता त्या बोधिवृक्षाकडे एक हप्ताभर पाहत राहिले. ते आजूबाजूला त्यांच्या जागा आहेत बुद्धगयेला, तुम्ही जर कधी गेलात तर 7 आठवडे त्यांनी व्यतीत केलेले आहेत. आणि नंतर मग 2 महिन्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की आता हे बहुजन हिताय बहुजन सुखाय ज्ञान आहे, ते लोकांना सांगितलं पाहिजे. असे कितीतरी लोक आहेत की माझ्या ज्ञानाला ते समजून घेऊ शकतील. असे पण लोक आहेत की ते समजून घेऊ शकणार नाहीत. असे पण लोक आहेत की ते श्रद्धावान बनणार नाहीत, ते माझ्याकडे येणार नाहीत. पण सगळेच तसे नाही आहेत. आजही आपण पाहिलं तर एकाच मताचे, एकाच विचाराचे लोक नसतात. ना एका घरात, ना एका समाजात, ना एका शहरात, तालुक्यात, गावात, देशात, जगात कुठेही पहा तुम्ही एकाच मताचे लोक नसतात. भगवंताने हे जाणलं की माझं ज्ञान जरी पॉवरफुल आहे, परंतु तरीसुद्धा असे बरेच लोक आहेत की ते ज्ञानाला समजून घेतील, त्याप्रमाणे आचरण करतील. शील समाधी प्रज्ञा हा त्यांचा मार्ग होता, मध्यम मार्ग, मध्यमा पटिपदा म्हटलेला आहे त्याला. आणि मग त्यांनी त्या आषाढ पौर्णिमेला 5 परिव्राजकांना ज्ञान सांगितलं. सर्वप्रथम ते 5ही परिव्राजक त्यांना धम्मचक्कपवतन सुत्ताचा उपदेश केला भगवंतानं, ज्यामध्ये ज्ञानप्राप्तीचा सार आहे. 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जर कधी भाषांतर केलेलं श्रवण केलं किंवा वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कुठलं ज्ञान प्राप्त झालं भगवंताला. आणि ते ज्ञान मग 5 परिव्राजकांना सांगितलं. त्या 5ही परिव्राजकांची ट्यूब पेटली, ते अरहत झाले. या जगात पहिल्यांदा सम्यक संबुद्ध अरहत झाले 2600 वर्षांपूर्वी, आणि त्यांच्यानंतर पहिला मान मिळाला तो त्या 5 परिव्राजकांना. आणि ते 5 परिव्राजक पण अर्हत झाले. त्यांच्यानंतर मग यश आणि यशचे 54 मित्र असे एकूण 60 लोक अर्हत झाले. बघा त्या काळामध्ये, या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या 60 लोक अर्हत झाले. ते भिक्षू झाले होते. आणि भगवंतांनी नंतर मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी लोकांवर अनुकंपा करा आणि लोकांना दुःखमुक्त करण्याचा मार्ग सांगा. मग सगळे भिक्षू इतरत्र फिरत राहिले धम्मप्रचारार्थ. आणि त्यातून मग तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल की बौद्ध धम्मामध्ये त्या काळातले 4ही वर्णातील लोक बदलत राहिले. बघा
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्या काळामध्ये 4 वर्ण होते. या 4ही वर्णांमधले लोक बदलत राहिले म्हणजे काय, तर अंगुलिमालासारख्या प्रवृत्तीचे लोक भिक्षू बनू शकले. आम्रपालीसारख्या गणिका होत्या, त्याही भिक्षुनी बनू शकल्या. राजा बिंबिसाराची राणी खेमाराणी अत्यंत सुंदर रूपवती होती आणि अहंकारी होती, तीही बदलते. भगवान बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला इथे उपदेश करताना सांगितला आहे की आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव जर अयोग्य असेल, अयोग्य म्हणजे काय, आपण तर मान्यच करत नाही, कोणीच इथे मान्य करत नाही की मी चुकीचा आहे म्हणून, पण भगवान म्हणाले या वाचेद्वारे, या मनाद्वारे आणि या शरीराद्वारे आपण जीवनभर कितीतरी अकुशल कर्म करत असतो. या वाणीद्वारे कितीतरी लोकांना दुखवतो, कितीतरी लोकांना कठोर बोलतो, कितीतरी लोकांना शिव्या घालतो, अनेक लोकांचं मन दुखवतो. या हाताने पायाने कितीतरी लोकांना मारतो, कितीतरी लोकांना त्रास देतो, कितीतरी लोकांचं वाईट करतो. या मनाद्वारे कितीतरी लोकांच्याबद्दल वाईट भाव आपण मनामध्ये निर्माण करत असतो. कितीतरी वेळा सकाळी उठल्यापासून एखादा सत्व दिसला, प्राणी दिसला, जीव दिसला, माणूस दिसला, कोणी दिसलं की लगेच चांगलाच भाव येतो काय मनामध्ये. सर्वसामान्यांच्या वाईट भाव अगोदर येत असतो. भगवान बुद्ध म्हणाले आणि या सगळ्या मनोप्रवृत्तीच्या लोकांना भगवंतांनी त्या काळातल्या जे लोक भगवंताकडे येत राहिले त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि सकारात्मक परिवर्तन झालं. मी नेहमी सांगतो, पटाचारेसारखी उद्ध्वस्त झालेली स्त्री एकाच दिवशी तिचा सर्पदंशाने पती जातो, 2 मुलं, 1 मुलगा पाण्यात वाहून जातो, 1 मुलगा पक्षी घेऊन जातो, आई वडील भाऊ घर अंगावरती कोसळते, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच्यात मृत्यू त्यांचा होतो. एवढी एकदम उद्ध्वस्त झालेली ती पटाचारा जी विवस्त्र होऊन फिरत होती ती भगवंताच्या संपर्कात आली. भगवंताने तिला उपदेश केला, भगवंताने तिला सील शिकवलं, दान शिकवलं, ध्यान शिकवलं आणि ती प्रज्ञेला प्राप्त झाली, ती भिक्कुनी झाली. एक आदर्श भिक्कुनी म्हणून बौद्ध साहित्यात तिचं वर्णन आलेलं आहे. बघा, असं कितीतरी लोकांना राजे लोक बदलले. बिंबिसारासारखा राजा असेल, प्रसेनजित असेल, अजातशत्रू असेल, प्रद्योत राजा असेल, अनेक राजे लोक बदलले. त्या काळामध्ये सर्व स्तरातील लोक बदलत होते. केवळ सर्वसामान्यच लोक बदलत नव्हते तर परिव्राजकही बदलत होते. त्या काळामध्ये बघा, जैन धर्म होता, वैदिक धर्म होता, मग वेगवेगळ्या मताचे लोक होते, काही परिव्राजक म्हणजे संन्यासी लोक पण होते, गृहत्यागी लोक होते, तेही बदलले भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर. आणि भगवान बुद्धांनी प्रत्येकाला जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. भगवंताच्या मार्गालाच मध्यम मार्ग म्हटलेला आहे. भगवान म्हणाले काया वाचा मनावर संयम जर ठेवला तरच आपण आपल्या सुखाला उपभोगू शकतो. ज्यांचा काया वाचा मनावरती संयम नसेल ते लोक सुखी कधीच बनू शकत नाही. चाहे त्यांच्याकडे धन दौलत पैसा कितीही असेल, ते ईश्वरवादामध्ये असतील, मार्गामध्ये असतील किंवा अजून कुठल्या मार्गामध्ये असतील, जर मनुष्याच्या वाणीवरती संयम नसेल, मनावर संयम नसेल, शरीरावरती संयम नसेल, तो कोणीही व्यक्ती असेल, कोणत्याही जाती धर्माचा, तो सुखी राहू शकत नाही. तो ताणतणावात राहील, तो एकदम परेशान राहील. बघा, तो एकदम नको त्या व्याधीमध्ये ग्रस्त राहील. आज बघा महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडेच तुम्ही पाहताय, लोकांकडे सगळं आहे पाहण्यासाठी, असण्यासाठी. लोक सुखी आहेत का, समाधानी आहेत का? बघा तुम्ही, लोक समाधानी नाही आहे. लोक एकदम अशी भावना आहे लोकांची की जणू काही पैसा म्हणजेच सगळं, सत्ता म्हणजेच सगळं, खुर्ची म्हणजेच सगळं, म्हणजे असा लोकांचा एक मानस आहे. भगवान म्हणाले या जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीचा जीवनाबद्दलचा एक वेगळा विचार आहे. बघा तुम्ही, कुणाला वाटतं नोकरी लागली म्हणजे जीवन झालं, कुणाला वाटते घर झालं म्हणजे जीवन झालं, कुणाला वाटते मुलीचं लग्न झालं म्हणजे जीवन झालं, कुणाला वाटते मुलाचं लग्न लावून दिलं म्हणजे जीवन झालं. म्हणजे प्रत्येकच, कुणाला वाटते एखादी डिग्री घेतली म्हणजे जीवन झालं. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्याशा वाटतात या जीवनामध्ये, त्या सगळ्या जरी आपल्याकडे आल्या आणि आपल्याकडे मनाचं समाधान नसेल, मनात संतुष्टी नसेल, मनात संयम नसेल, वाणीमध्ये संयम नसेल, शरीरावर संयम नसेल, तर खरंच सुखी आहोत का मग आपण? नाही आहे. आणि म्हणून बघा, ही जी गाथा मी आता मघाशी म्हणालो सुरुवातीला, आरोग्य परमालाभा, यांनी आम्हाला आरोग्य दिलं. बघा, भगवान म्हणाले कुणाचंही आरोग्य बिघडू शकते. आमच्या भगिनी आहेत. खरं तर मी तर म्हणतो, त्या दिवशी मी विचार करत होतो, ध्यानातून चिंतन करत होतो की नकुल माता आणि नकुल पिता होते भगवंताच्या काळामध्ये, दंपती होते. त्यांना एक मुलगा होता नकुल नावाचा, त्याच्यावरून त्यांचं नाव नकुल माता आणि नकुल पिता पडलं. तर भगवंताने सांगितलं की बौद्ध साहित्यात वर्णन आलेलं आहे की पूर्वी 500 जन्मांपर्यंत, किती 500 जन्मामध्ये भगवान म्हणजे मी तुमचा पुत्र होतो. 500 जन्मांपर्यंत भगवंताचे ते माता पिता राहिले, एवढे पुण्यवान. यांच्या सेवेकडे पाहून मलाही असं वाटलं की आमच्याही कधी त्या तरी जीवनामध्ये हे नक्कीच आमचे माता पिता असतील. एवढे प्रेमळ,
एवढे दयाळू, एवढी सेवाभाव, एवढी श्रद्धा, एवढी धार्मिकता, एवढा संयम यांच्यामध्ये आहे बघा. असे फार कमी लोक असतात की ज्यांच्यामध्ये सेवाभाव असतो, संयम असतो, प्रेम असते, आपुलकी असते, परोपकार असतात, निस्वार्थ भाव असतो. आणि त्यापैकी मला वाटतं आमच्या भगिनी डॉक्टर शोभनाताई आणि संजीव यशवंत हे दोघेही दंपती तशा प्रकारचे आहेत. असं मी त्यांच्याबद्दल विशेष मंगलमैत्री करे. कारण भगवान बुद्ध म्हणाले आरोग्य परमा लाभा. भगवंत म्हणतात या जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ जर आपल्याला कोणता झाला पाहिजे किंवा आपल्याकडे असायला पाहिजे तर तो म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे, शारीरिक आणि मानसिक. आज लोकांकडे सर्व काही आहे पण आरोग्य नाही आहे बघा. सर्व काही आहे लोकांकडे पण आरोग्य ठीक नाही आहे. प्रत्येकाची बघा मानसिक अवस्था, शांत बसू शकत नाहीत लोक, शांत बसू शकत नाहीत किंवा स्थिर राहू शकत नाहीत लोक. प्रचंड क्रोधी लोक आहेत, संशयी लोक आहेत, चिडचिडेपणा करणारे लोक आहेत, एकमेकांना त्रास देणारे लोक आहेत, खून करणारे लोक आहेत, परेशान करणारे लोक आहेत, दुसऱ्यांना त्रास देणारे लोक आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की या जीवनामध्ये स्थिर राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, सुखी राहण्यासाठी जर कोणता लाभ आपल्याकडे असायला पाहिजे तर तो पहिला लाभ म्हणजे आरोग्य परमा लाभा. आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे व्यवस्थित असायला पाहिजे. कारण हे परस्परावलंबी आहे. मनाने जर आपली मनाची विचलित अवस्था असेल, शरीर जरी व्यवस्थित असेल, शारीरिक अवस्था व्यवस्थित असेल पण मानसिक अवस्था जर आपली व्यवस्थित नसेल तर आपण सुखी राहू शकत नाही, आनंदाने जीवन जगू शकत नाही. आणि शारीरिक अवस्था जरी बिघडली म्हणजे आरोग्य जर बिघडलं तर मानसिकदृष्ट्या आपण सुखी राहू शकत नाही. कारण परस्परावलंबी आहे ना दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहे. म्हणजे बघा तुम्ही आजारी असणाऱ्या व्यक्तीला बाकीचं काहीच नको असतं, त्याला वाटते की बस मला आराम करू दे, गोळ्या घेऊ दे, आराम करू दे. बाकीच्या कोणत्याच भानगडीत पडत नाहीत बघा आजारी असलेले लोक. आणि दोन्ही दृष्टिकोनातून भगवान म्हणाले फक्त हे दोन प्रकारचे आजार. आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही आजारातून म्हणजे आपण एक मुक्त असायला पाहिजे किंवा याच्यामध्ये कंट्रोल आपला असायला पाहिजे. म्हणून भगवान म्हणाले सर्वात मोठं लाभ जर कोणता असला तर आरोग्य परमा लाभा. तर हा लाभ आपल्याकडे असायला पाहिजे. हे दोघेही अनेकांना तशा प्रकारचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. मी तर म्हणतो की जेवढे डॉक्टर्स असतात, मग ते आयुर्वेदिक असतील, निसर्गोपचार करणारे असतील किंवा ॲलोपॅथिकचे असतील किंवा अजून कोणते डॉक्टर्स असतील, त्यांना सुवर्ण संधी असती सेवेची. खरं तर सेवा तर प्रत्येकच जण करू शकतो जर ठरवलं तर. मग ती मातापित्यांची सेवा असेल, गुरुजनांची सेवा असेल, वृद्ध लोकांची सेवा असेल किंवा अजून कुणाची सेवा असेल, जर ठरवलं तर. फक्त आपल्यामध्ये चांगली गुणवत्ता असावी लागते म्हणाले भगवान बुद्ध. दुसऱ्यांवर प्रेम करण्यासाठी, दुसऱ्याला जीव लावण्यासाठी, दुसऱ्याची सेवा करण्यासाठी. आपण जर चांगले असेल तरच दुसऱ्यांचा विचार करू शकतो. आपण जर चांगले नाही तर दुसऱ्यांचा विचार आपण अजिबात करू शकत नाही. भलेही आपल्याकडे सगळं काही असेल पण आपण तेव्हाच दुसऱ्यांचा विचार करू शकतो जेव्हा आपलं मन चांगलं असेल. आणि मला वाटतं असे चांगल्या मनाचे लोक या जगामध्ये फार कमी आहेत. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की आरोग्य परमा लाभा. दुसरी गोष्ट सांगताना या गाथेमध्ये भगवान म्हणाले बघा की संतुष्टी परमं धन. सर्वात मोठं धन मनुष्य जीवनामध्ये जर कोणतं कमावलं पाहिजे तर भगवान म्हणतात संतुष्टी कमावता आली पाहिजे. म्हणजे समाधान कमवता आलं पाहिजे. आणि समाधान कमवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपण संयमशील असणं फार महत्त्वाचं आहे. रागातून, द्वेषातून, लोभातून आपण कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. भगवान म्हणाले विकार जे असतात हे नॅचरलच आहेत. विकार मुक्त अर्हताशिवाय, बुद्धाशिवाय इथे कोणी नाही आहे. प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात विकार आहेत. पण भगवान बुद्ध म्हणाले आपल्याकडे सुद्धा संतुष्टी असायला पाहिजे. संतुष्टी नसल्यामुळे माणसं अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जीवन जगतात. समाधान नसल्यामुळे मी नेहमी सांगतो बघा की पंक्तीला जर आपण बसलो जेवण करायला पंक्तीला जर बसलो तर बघा जेवण बनवणारे तेच लोक असतात. म्हणजे एकाच पंक्तीत जर बसलोय आपण 5-50 लोक तर जेवण बनवणारे तेच लोक असतात. पदार्थ जे असतात ते पदार्थ पण तेच असतात. वाढपी जे असतात वाढपी पण तेच असतात की जे इतरांना वाढतायत ते आपल्याला वाढतायत. पण जर यदा कदाचित आपण पंक्तीला बसलोय ना आपल्याला पण वाढलाय आणि बाजूच्यांना पण वाढलाय तर सरासरी अशी आहे मनुष्य प्राण्यांची की आपल्यावर लक्ष कमी असते आणि दुसऱ्यावर जास्त असते. पदार्थ तेच, ताट सेम, सगळं जे काही गोष्टी असतील पण आपण जेवणही करत आहे पण जेवण करता करता आपलं लक्ष वाढपी आला की दुसरं वाढून घेत आहे त्याच्याकडे लक्ष जाते, दुसऱ्याकडे लक्ष जाते, तिसऱ्याकडे लक्ष जाते. बघा खाता खाता दुसरीकडेच लक्ष ठेवते माणूस.
बहिर्मुखी असतो माणूस. भगवान म्हणाले मनुष्याने अंतर्मुखी असायला पाहिजे. माणूस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा बहिर्मुखी बनतो. भगवान म्हणाले जे अंतर्मुख असतील तेच समाधानाने जीवन जगू शकतात. म्हणून भगवान म्हणाले सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर संतुष्ट राहणे, संतुष्ट असणे, आणि ते आपल्याला कमवता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट भगवंताने या गाथेमध्ये सांगितली आहे आणि ती म्हणजे इस्सासंग परमन्याती. भगवान म्हणाले या मनुष्य जीवनाला आनंदमय बनवायचा असेल, सुखी बनवायचा असेल तर विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वास आपल्याला संपादन करता आला पाहिजे, विश्वास जोपासता आला पाहिजे, विश्वास टिकवता आला पाहिजे, विश्वास निर्माण करता आला पाहिजे. विश्वासाचं नातं मग ते पती पत्नीचं असेल किंवा माय लेकराचं असेल किंवा अजून कुणाचं असेल, विश्वासासारखं कुणाचं नातं नाही. बघा आता समजा आम्ही इकडे आलो यांच्याकडे, तर हे विश्वास आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही जा, आता आपण मार्केटमधून भाजीपाला आणतो, औषधी घेतो किंवा डॉक्टरांकडे जातो, बिनधास्तपणे त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो कोणतंही इंजेक्शन टोचतो, हे आपल्याला म्हणजे असा विचार तरी करतो का आपण? किती विश्वास असतो डॉक्टरांकडे गेल्यानंतर की तो बरोबर आपल्या दुखण्याचं इंजेक्शन देईल आपल्याला? किती विश्वास आहे त्याच्यावरती आपला की तो बरोबर आपल्या दुखण्याच्याच गोळ्या औषध देईल आपल्याला? प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही मार्केटमध्ये भाजीपाला आणायला गेला तर त्यांनी तिकडे काय काय केलं हे माहिती नाही आपल्याला, पण आपल्याला विश्वास आहे की हा भाजीपाला पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडून घ्यायचे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा विश्वासासारखं दुसरं नातं नाही. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम नातं जर कोणतं असेल तर ते विश्वासाचं नातं आहे आणि विश्वासाचं नातं आपल्याला जपता आलं पाहिजे. आज घडीला कौटुंबिक जीवन जगणारे जेवढे लोक आहेत त्यापैकी 99% लोक असे आहेत की ज्यांचे कौटुंबिक कलह वाढलेले आहेत. त्यांच्यामध्ये ही गोष्ट प्रामुख्याने आपणास दिसून येईल की विश्वास नाही आहे. पतीचा पत्नीवर विश्वास नाही, पत्नीचा पतीवर विश्वास नाही, किंवा मुलांवर विश्वास नाही, किंवा अजून कुणावरती विश्वास नाही आहे, किंवा विश्वास तोडणारे जे लोक आहेत त्याच्यामुळे लोक घायाळ आहेत, परेशान आहेत. आणि भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं आहे बघा इस्सासंग परमन्याती, विश्वासासारखं दुसरं नातं नाही. आणि या गाथेत शेवटचा अर्थ सांगताना भगवान म्हणाले निब्बानं परमं सुख वदंती बुद्धा, म्हणजे या जीवनामध्ये सर्वोत्तम सर्वोच्च जर कोणतं सुख असेल की जिथे बिलकुल दुःख नाही आहे, नावालाही दुःख नाही आहे, दुःखाचा लवलेशही नाही आहे, अशी जी मनाची मनोअवस्था आहे ती अवस्था आहे निर्वाणाची अवस्था, ती न्यूट्रल अवस्था. निर्वाण कशाला म्हटलं तर मृत्यू नंतर निर्वाण प्राप्त होत नाही. परवाला एक जणाने मला विचारलं की आमच्या घरचे वडील गेले आणि त्या फोटोवरती काय लिहू, कैलासवासी लिहू का बुद्धवासी लिहू का अजून काय लिहू? मी म्हणालो ते ना कैलासवासी झाले, ना बुद्धवासी झाले, ना अजून कोणत्या वासी झाले. त्यांचे कर्म जसे असतील ते तसे गेले. कर्म जसे असतील तशी उत्पत्ती आहे, सुगती दुर्गती जे काही असेल ते. आणि प्रत्येकाचे कर्म आपण मृत्यूनंतर प्रत्येक सर्वसामान्य असल्यामुळे काय ओळखू शकत नाही. अर्हताला समजू शकते, बुद्धाला समजू शकते, त्यांनी ती स्टेज गाठलेली असते. आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की ते बुद्धवासी वगैरे नाही, कालवश किंवा दिवंगत वगैरे लिहा. परंतु भगवान बुद्ध म्हणाले ते म्हणाले की निर्वाण लिहू का? मी म्हटलं निर्वाण कसं लिहिता? सर्वसामान्य व्यक्ती बिलकुल वाणीचा संयम नाही, तंबाखू खात असतील, दारू पित असतील, काय काय खात असतील, लोकांना मारत असतील, निर्वाण कसं प्राप्त होईल त्यांना? बिल शिव्या घालत असतील, नको नको असं वागत असतील, निर्वाण कसं प्राप्त होईल? निर्वाण म्हणजे ज्यांचा काया वाचा मनावर संयम आहे, ते सदैव सील पालन करतात, संयमाने राहतात, त्यांच्याकडून कोणतीही चूक घडत नाही, ते कोणत्याही अवस्थेत मनाची न्यूट्रल अवस्था ठेवू शकतात. जशी गाडीचं इंजिन सुरू आहे परंतु जर गिअरमध्ये नाही टाकली तर गाडी चालूच असते पण म्हणजे धावू शकत नाही, अशी जी अवस्था असते इंजिनची ती न्यूट्रल अवस्था असते. गिअर असतो बघा न्यूट्रल, तर तशी मनाची अवस्था की तिथे सुखही नाही आहे दुःखही नाही आहे, तिथे यश आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, अपयश आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कोणी कौतुक केलं प्रशंसा केली तरी प्रॉब्लेम नाही आहे आणि कोणी निंदा केली तरीही प्रॉब्लेम नाही. कुणाच्याबद्दल द्वेष नाही, कुणाच्याबद्दल वैर नाही, कुणाच्याबद्दल आकस नाही, कुणाच्याबद्दल संशय नाही, मनाची न्यूट्रल अवस्था. जे जे म्हणून काही घडेल ते बस स्वीकारतात समता भाव ठेवून, आणि त्याला निब्बाणाची अवस्था म्हटलं. ते विस्ताराने सांगितलं, मी तुम्हाला शॉर्टमधून सांगतो की भगवंताने म्हटलं आहे की सर्वोत्तम सुख कोणतं आहे तर निर्वाणाचं सुख सर्वोत्तम आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।